वेलची पावडर थोडीशी घालू. आता काय घालायचं याच्यात? थोडंसं मीठ. घाला मग. आपल्याला लहानपणापासून वेगवेगळे प्रश्न पडत असतात की बाबा हे तुम्ही का करता, आई ही तुम्ही काय करता, आजी आजोबा हे काय करता. तसं तू घरातल्यांना कधी विचारलं नाही की हे वारी म्हणजे आपण का जातो, कुठं जातो, कशाला जातो? म्हणजे मी सुरुवातीला ज्या वेळेला म्हणजे मला सुद्धा काय वारीबद्दल माहित नव्हतं. ज्या वेळेला आमचं पप्पा मम्मी सगळे जात होते त्यावेळेला म्हणजे मला माहित नव्हतं, म्हणून मी म्हणायचं की कशाला जाता उगाच, एवढ्या लांब चालायचं, पाय मोडून घ्यायचं. आणि असंच मी कुठल्या तर कारणावरनं मी गेलो वारीला. ज्या वेळेला मी वारीला गेलो त्यावेळेला मला समजलं की वारी म्हणजे काय काय आणि त्यातून काय मिळतं. आणि पहिल्यांदा सगळ्याच मी घरात सॉरी म्हणलो. मी तुम्हालाही बोललो, मला आता कळालं की वारी म्हणजे काय. मला जरी भविष्यात 1 लाख 2 लाख जरी पेमेंट दिलं आणि मला त्या साहेबांना सांगितलं की तू वारीला जायचं नाहीस, मी जॉब सोडायला तयार आहे. तो फक्त वारीला जाणार म्हणजे जाणार. फारच छान. चला, ते काय आहे, स्वतः गेल्याशिवाय आपल्याला स्वर्ग दिसत नाही, तसं नाही. हो. आता काय करायचंय? ड्रायफ्रुट्स थोडंसं टाकून घेऊ. आता घाला. इकडे गुळाचं पाणी छान उकळलेलं आहे. होय. आता हेही भाजून झालंय, रंग बदललाय. रंग बदललाय. आता टाकू ह्याच्यात गुळाचं पाणी. मी टाकतो. किती लागणार आहे? सगळंच टाका. छान झाला रे सोमराज. मखाण्याचा शिरा, सगळी पीठं छान अशी, शिंगाड्याचं पीठ, मखाण्याचं पीठ. फक्त आपण एक काम करूया, त्याला जरा चेहऱ्यावरती ग्लो येण्यासाठी आपण तूप घालूया. तकाकी येईल ना. आणि कसं तुझ्या माझ्या दोघांच्या अंगाला लागेल. आता काय करायचंय? थोडंसं याच्यावरती झाकण ठेवा. बर. वा. वारीमध्ये तू रील करत असशील. हो. रील करताना काय काय शूट करतोस? वारी मधलं कुठलं चित्र तुला खूप भावतं? काय इतरांनी बघावं असं तुला वाटतं? सगळ्यात जास्त म्हणजे माझं फेवरेट आहे ते काय? म्हणजे ज्या वेळेला माऊलींचं आगमन जेजुरीमध्ये होतंय त्यावेळेला ती जेजुरीतली लोक आहेत ती म्हणजे सगळी अशी ताटं घेऊन उभारतात भंडारात. सगळी जी लोक येतात त्यांना भंडारा लावतात. आणि ज्या वेळेला पालखीचं आगमन होतंय त्यावेळेला असं भंडारा उधळतात. म्हणजे ती जी शूट करताना का नाही, खरंच जबरदस्त विषय. वा वा वा. दिसायला पण फार सुंदर. होय होय होय. आणि तो भंडारा जो उधळला जातो ते कॅच करायला तुला छान वाटतं. मस्तच. वा, ग्रेट. मला वाटतं याला वाफ आलेली आहे. चला. वा, छान खमंग खरपूस असा सुगंध येतोय, हो की नाही? द्या, काढायचं का? काढा. वा, जरा वरून. हा टाका. तुझ्या तब्येतीची काळजी आहे रे मला. बाकी काही नाही. मस्त. ओके. खवय्यांनो, वेळ वाया घालू नका. लिहून घ्या साहित्य आणि कृती. मखाना शिरा 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: शिंगाड्याचे पीठ 4 ते 5 चमचे, मखाना पावडर अर्धी वाटी, गूळ अर्धी वाटी, बदामाची पूड 2 चमचे, सुकामेवा आवडीनुसार, तूप 2 ते 3 चमचे, वेलची पूड अर्धा चमचा, मीठ चिमूटभर. कृती: एका पॅनमध्ये 1 ग्लास पाणी घ्या, त्यात गूळ घालून वितळून घ्या. एका बाजूला कढईत तूप घाला, त्यात शिंगाड्याचं पीठ घालून परतून घ्या. नंतर त्यात मखाना पावडर घालून परतून घ्या. बदामाची पूड घालून परतून घ्या. आता त्यात वेलची पूड, मीठ आणि थोडा सुकामेवा घालून परतून घ्या. शेवटी त्यात तयार केलेलं गुळाचं पाणी घालून एकजीव करून घ्या आणि झाकण लावून शिजवून घ्या. वरून सुकामेवा घालून सर्व्ह करा. मखाना शिरा तयार. चला सोमराजजी, आपण आता मखाण्याचा शिरा खाऊया. घे, मोठा घास घे. तुपात केलाय आपण. लई ना आदर. जमले. चला, सोमराजने पहिला पदार्थ आपल्यासाठी केला मखाण्याचा शिरा. आता दुसरा पदार्थ करायचा आहे मर्दा. उपवासाचा घडा. उपवासाचा घडा. बघूया साहित्य काय. उकडलेला बटाटा, हा, उकडलेलं रताळ, उकडलेलं केळ, हा, सुरण उकडलेलं, शेंगदाणे उकडलेले, तूप, खोबरं, शेंगदाण्याचं कूट, मिरची, जिरे, मीठ. बर. तुला आता वारी करून काही वर्ष झालेली आहेत. हो. एखादा अनुभव वारीतला आम्हाला सांग ना.
तसा एक अनुभव म्हणजे लोक जी वारीला येणार आहेत ती म्हणजे एकदम म्हणजे अशी तल्लीन असतात त्यात. आम्ही चालताना एक आजी चुकलेली आणि एवढ्या गर्दीत म्हणजे हुडकणं म्हणजे एवढं सोपं नाही. मग आजीला आम्ही जिथं राहतोय तिथंपर्यंत नेलं आजीला. मग आजीला सगळं विचारलं की आजी तुम्ही कुठलं, नंबर आहे का, घरातल्यांचा कोणाचा नंबर आहे का, किंवा तुमचं नाव काय, नाव वगैरे सांगितलं, दिंडीचं नाव सांगितलं. दिंड्या पण कशी उडकणं म्हणजे एवढं सोपं नाही, कारण एवढ्या भरपूर दिंड्या असतात. महाराष्ट्रातनं कर्नाटकातनं लोक येतात आणि प्रत्येक गावची एक दिंडी. मग 2 दिवस आजी आमच्यापर्यंत होत्या. तुमच्याच दिंडीत चालत होय, होत्या? आमच्यासोबत चालायच्या. त्या घाबरल्या होत्या की नाही? आजी एकदम रिलॅक्स. आम्ही घाबरलो, आजीला हुडकून द्यायला पाहिजे, आजीला तिच्या माणसांपर्यंत पोहोचवायला पाहिजे, ती काळजी करत असतील. आजीला कसली काळजीच नाही, म्हणजे आजी वारीला वारीच करते आजी, तल्लीन आहेत त्या. आणि आम्ही तर उडकतोय सगळ्यांना. मग ज्या वेळेला माऊलींचं आरती असत्या प्रत्येक तळावरती, मग त्यावेळेला सगळ्यांना म्हणजे तुमचं काय हरवलंय, वस्तू हरवल्यात किंवा कोण हरवले ती सगळी सांगतात तिथं. मग त्यांच्या दिंडीचं नाव सांगितलं, त्यांचं नाव सांगितलं, मग ती लोक आलीत, त्यांना घेऊन गेले. म्हणजे त्या खऱ्या अर्थाने वारी करत होत्या, जिथं आपलं चित्त, ध्यान सगळं हरवून आपण विठ्ठलासाठी चालायला लागतो, ती वारी. वा, फार छान. चला घडा करूया पूर्ण आता. काय करायचं घडा करताना? पहिल्यांदा आपण एक पॅन घेऊ, त्यामध्ये तूप गरम करून घेऊया. बर, आधी काय तूप घालूया. बस, तूप गरम झालंय. काय घालूया याच्यात पुढे? जिरं टाका, अजून हलूया ती. जिरं घातलं आपण. आता काय घालायचं? हिरवी मिरची. आता काय घालूया? शेंगदाणे, उकडलेले शेंगदाणे. हा पदार्थ कोणी शिकवला तुला? हा मावशीनं. होय. रताळ. बर, उकडून कापलेलं रताळ. छान छान छान. आता मला वाटतं एक ऍड करायचं ना. उकडलेला बटाटा, उकडलेलं सुरण, आणि उकडलून कापलेली केळी. कूट टाक्या, दाण्याचं कूट. आता काय राहिलं घालायचं? मीठ थोडस द्या. सोमराज, पदार्थ एक नंबर आहे बघ. बस, थोडस पाणी टाक्या. बस, थोडस झाकण लावायचं, जरा शिजू दे. आता मला सांग, तुला असं मनापासून वाटतं की तुझ्या आजोबांनी तुला जी परंपरा दिली ती पुढे तू चालू ठेवणार आहेस? होय, 100%. काय मागणार यावर्षी पांडुरंगाला? हेच की माझी वारी जोपर्यंत मी आहे तोपर्यंत चालू राहून दे, बाकी काही नाही. काय ना. फारच छान. चला, पण वारीचा हा अनुभव म्हणजे मला नेहमी असं वाटतं की वारसा हा फक्त जायदादीचा, इस्टेटीचा नाही, तर वारसा हा वारीचाही आहेच की. हो, आणि घरातल्या प्रत्येकाने एक वारकरी तयार करावा असा वारीचा नियम आहे. हो, तुझ्या आजोबांनी तुझ्या रूपात एक वारकरी तयार केला, ही फार मोठी गोष्ट आहे. हो, आता तुला पुढे वारकरी तयार करायचा आहे. हे वारकरी तयार करत राहणं ही परंपरा पुढे नेणं आहे, हो की नाही? चला, छान. आता ह्याला वाफ आली असेल. वा, मस्त. चला, आता काय खोबरं घालायचं फक्त. खोबरं थोडंसं आता घाल्या आणि नंतर वरणाने टाकू. फॅन्टास्टिक. उपवासाचा घडा तयार झालेला आहे. आम्ही आता परत एकदा झाकण ठेवतो. अजून जरा दरदरून वाफ आली की आपण ते छान खायला घेऊया, हो की नाही?